महोदय नमस्कार. हाँ बोला बोला. आम्हास थोडं तेल मिळेल का? अंडे? अहो शुद्ध शाकाहारी आहे हो मी. अच्छा हाँ बोला बोला. तेल हवंय 1 किलो. 300 रुपये किलो. अरे बापरे एवढे महाग. अहो 150 रुपये किलो होतं होते. घ्यायचे तर घ्या नाही तर नका घेऊ. शर्ट वाईट आहे, काम ब्लॅक आहे आपले. ठीक आहे महोदय असं करू नका. नाही नाही इकडे काही भेटत नाही असं. 300 रुपये किलो परिस्थिती. तुम्ही असं लोकांना लुटू नका. लुटायचं नाही, इकडे तोच रेट आहे आमचं. घ्यायचं तर घ्या नाही तर नका घेऊ. देव तुमचं कुठं आले रे विकत नाही घ्यायचं. काय करतो रे? काय नाही पबजी काय ते पबजी खेळते. उठ लवकर. टपरीवर जायचं, 2 गायच्या 2 विमलच्या पुढे आणि 1 सिगरेट घेऊन यायची. लवकर जायचं. ते पैसे माझं नाव सांग जा तू. आई उदारी माझी. महोदय असं काय करताय तुम्ही? लहान मुलांना अशी कामं सांगणं बरोबर नाही हो. हो मला कशी होतो. माझा भाव आहे. जाओ तुम्ही. अहो त्यांचा वाईट परिणाम होतील हो. अहो माझा भाव आहे. मला टेन्शन आलेलं आहे खूप. त्यामुळे मी त्याला काम सांगितलं. जाऊ इथं इथे थांबू नका. थांबायचं नाही. जाऊ जाऊ. कुठलं हे मला म्हणत नाही. कट कट. महोदय अहो इकडे बसून तुम्ही दारू पिताय असं योग्य नाही हो. कोण आहे तू? अहो असं नका करू. आजूबाजूला लोक राहतात, लहान मुलं राहतात. काय करू? अहो असं करू नका. दारू पिऊ नका. निघ ना बे बाई तळवानाच्या. या आपलं काम कर. अहो नका असं करू. पहिले दारू. अहो नका हट ना. अहो असं नका करू. आता बायकोच्या पासून पैसे चोरून दारू घेतली. अहो असं नका करू. चल निघ. चल असं नका करू. लहान पोरांना गुटखा आणायला लागतात. 300 रुपये एका तेलाच्या पुडीचे. 300 रुपये एवढं महाग. रस्त्यात बसून दारू पितात. काय करू द्या मी? काय करू?
कचरा टाकायचा नाही, माझ्या देशाला खराब करायचा नाही. पुन्हा जर कचरा टाकला तर सोडणार नाही. काळा बाजार करतो, किराण्याचा काळा बाजार करतो तो. मी नाही गरिबांना लुटतो, किराण्यात पैसे खातो, काळा बाजार करतो. तुझ्यासारख्या हरामींना नाही मला जाऊ दे. मी काय मी नाही करणार. मला जाऊ दे. घंटे जाणं टपऱ्यावर ते विमल ते घेऊन ये. नाही 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 मी नाही आणणार आता. नाही नाही आता नाही. कोणी मुलांना गाय छापी मला आणायला लावतो, त्यांच्यावर वाईट संस्कार करतो. हे तू चांगला अभ्यास कर, मोबाईल मध्ये पबजी खेळू नको. तू चाल तुझ्या बाकीला. नदीत कचरा, रस्त्यावर कचरा, रस्त्यावर दारू पितात. दारू पिणारा माणूस शोधला पाहिजे. गुगलला विचारते, हे गुगल, दारू पिणारा माणूस कुठं आहे? भोजनचा पत्ता 57 हाऊली चूक से हाँगकाँग हा आहे. दारू पिणारा माणूस, आज त्याला शोधून मार मार. मला वेबवर जे आढळले ते हे आहे. दारू पिणारा माणूस पाहिजे मला. ते काही परिणाम आहेत. हे गुगल, तू वेडावानी वागू नकोस. काही परिणाम. हे गुगल, दारू पिणारा माणूस, दारू पिणारा माणूस. ते काही परिणाम आहेत. तुला पण बघून घेईन, त्याला शोधून काढील. रस्त्यावर दारू पितो, माझा देश खराब करतो, त्याला सोडणार नाही. लकान मारताय. सरला ना पडलीच नाही. मी सगळा नाही, तुझा काळ आहे. अबे काय होत, मी 14th शिकलो होतो. रस्त्यावर बसून दारू पिता, तुम्हाला सोडणार नाही. सगळ्यांना घेऊन चाल. कोण कोण माझ्या देशाला खराब करतोय. कोण चाल भाऊ, तुका जापानचा आहे? उठ उठ. उठ. ए भाऊ नाही तुला सोडणार नाही. रस्त्यावर बसून दारू पिणाऱ्यांना सोडणार नाही. उचलून देणार, उचलून देणार. गरीबाला विकतो, डबल भावाने विकतो. लहान मुलांना विमला नाही लागतो.
लहान मुलांना वाईट संस्कार करतो तुला नाही सोडणार मी नाही खाली जा. उतर खाली. बस खाली. नाही मी तुमच्या सगळ्यांचा काळ आहे. खाली भांडा लुटता तुम्ही. देशावर कलंक आहात तुम्ही सगळे. तुम्हाला दोघांना तिघांना सगळ्यांना सोडणार नाही. जे जे वाटोळ करतात देशात कोणाला सोडणार नाही. जे जे कचरा टाकतात त्यांनाही सोडणार नाही. तुमची सुटका नाही. दारू पितो देशाला वाचवणार मी वाचवणार. देशाला वाचवणार मी वाचवणार. देशाला वाचवणार. सरला पुन्हा पोलीस नाही केल्या का? देशाला वाचवणार मी वाचवणार. देशाला वाचवणार मी वाचवणार. सुटलो बाबा. सरला अपरलीप करून आली का? सरला पडू दे बाबा. निघायचं बघा इथनं. अरे कोण आहे तुम्ही? अरे मी किराणावाला तू ब्लॅक नाही करत होतो. मी मग सांगितलंय एका मुलाला लहान तरी यांनी विचारलंय आम्हाला. मी एवढंच विचारलं होतं सरला अपरलीप का नाही गेला? आणलंय कोण आहे बघा तुम्हाला. मी असं एक पाहिलंय. ऐक ना. थांब ना. मी काय म्हणतो ऐक ना. मी आहे ना बहुत पहिले असं एक जण पाहिला होता. हा मी पण लय आणलंय. मी पण बघितलं आहे ना. त्याची ताकद आणि त्याची ताकद केसात होती. केसात. एक मिनिट. याचे केस जर हलवलं त्याला काही झटका पडते का पाहू दे. मी सांगतो. ए भाई ऐका ना. याची ताकद आहे ना भाई. अबे विमल याची ताकद आहे ना. लय आणतोय जागल्यावर परत निघायचं बघा. याची ताकद आहे ना याच्या केसात आहे भाऊ. आपण काय करू ना याचे केसच कापू. केसच कापूयाची. इथं काकायची काकायची. हे शोध हे शोध हे शोध हे शोध हे शोध मी आला हे शोध हे शोध शोध शोध. मी आला धरतो. तुझा मी पण धरतो बाबा. उठल्यावर लय हाणतोय. उठला ना लय हाणतोय. मी परत तो खतरनाक आहे बाबा. मला तर लय मारलंय. मी तुम्हाला सांगितलं. चल बा. हा धरलंय. तू शोध कायची. केसच कापवायची. बैठी का बे. लवकर ना. इथं काय आता कसं सांगू तुला काय होतंय. महोदय तुम्ही लोक माझ्या घरात काय करताय? येडायस का तू. आम्हाला घरात तुम्ही आणलं होतं. मी आणलं होतं महोदय. असे काही विचित्र आरोप माझ्यावर करू नका. आणि माझा असं काय उपकार केलाय? आणि हे कुणाचं आहे महोदय? अबे इथं गावात मारून कोण सुद्धा माझं मोठे पाच असले वाईट आरोप माझ्यावर घेऊ नका. माझ्या घरात तुम्ही आलात असं काय करताय महोदय? कुत्रे काय होती महोदय असं नका करू महोदय. असले आरोप घेऊ नका. मी तुम्हाला किती विनंती केली होती महोदय किराण्याचं हे करू नका. तुम्हाला भेटलो होतं विनंती केली होती दारू पिऊ नका. असं नका करू महोदय. महोदय महोदय असं काय महोदय सोडा मला. महोदय काही करू नका. महोदय सोडू महोदय. असं काही करू अपरिचित म्हणून हिंडतोय लोकांना. जाऊ दे आपण सोडा नको. पहिले आपण लिप्स नाही करून आलाय. सरला राहू दे. ती काप ना पहिलं नाही तर अपरिचितला हाणतोय. महोदय
अपरिचित बेपरिचित होईना बाबा नाही ते कापा लवकर मोठं कापायचं मोदय असं करू नका मोदय मोदय आता कशी केस करशील कसा झटका देत होता केसाला आता ते बरं झटका असं दे झटका नमस्कार तर कसा वाटला आजचा अपरिचितचा व्हिडिओ तर नमस्कार महोदय कसा वाटला आमचा हा आजचा अपरिचित व्हिडिओ तर पुढच्या भागात आपण पाहणार आहोत की हे तिघे अपरिचितचे केस कापतायत की नाही आणि पुढच्या भागात आज ह्याच्यापेक्षा जास्त मजा येणार आहे तर ह्या एपिसोडमधून आम्हाला संदेश द्यायचा होता की कचरा रस्त्यावर टाकू नका लहान मुलांना असली माणिकचंद गुटखा काहीच्या मारण्याची कामं सांगू नका आणि आपल्या देशाला व्यवस्थित ठेवा तर ह्या बेवड्याचं पण काम कसं वाटलं तुम्ही सांगा बरं नक्कीच सांगा आणि अजून यात काय ऍडिशनल हवंय किंवा परत दुसरं काय काही करायचं आहे तेही कळवत राहा त्याचबरोबर आमच्या टाइम प्लेस या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की सांगा पाहत राहा होऊ द्यावा तुमच्या हसण्याची दवा दवा एक मिनिट एक प्रश्न विचारायचा आहे सरला तू अप्पर लेट नाही गेला का धन्यवाद शेअर करा कमेंट करा